छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. माकडवर पत्र्यावर थांबलाय बघा, कसा बघतोय, काय गर्दी आहे बाबा. काय झाडी, काय डोंगर, किती सुंदर वातावरण, रम्यमय ठिकाण. मित्रांनो, एका माणसानं माकडाला फसवलं. बिस्किट द्यायचं बाई हातात, त्याला खेळवतोय. त्यांनी कानफाटीत मारली असती मग बाई, त्याला नाराज केलं बाई. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर कसे आहेत, मस्तच असतात. तर आम्ही चाललोय 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं भीमाशंकर, आणि त्यानंतर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते पवित्र स्थान म्हणजे शिवनेरी किल्ला. फॅमिली सोबत चाललोय. तर मित्रांनो, ही बघा आमची एकदम सुंदर फॅमिली. ही बघा आमची चुलती आहे, वहिनी आमच्या, आणि आमचे मोठे डॉन आणि छोटे डॉन आणि आमचा भाऊ. तर आम्ही चाललोय भीमाशंकरला जाऊ. आता तिथं गेल्यावर दर्शन घेऊ, आणि त्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी जन्म झाला तो ठिकाण म्हणजे शिवनेरी किल्ला. मी फर्स्ट टाइम जातो शिवनेरी किल्ल्यावर, तर मी खूप एक्सायटेड आहे. खूप मजा येईल मित्रांनो. तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग नक्कीच बघा. यश, काय बोलायचं तुला? आपण कुठं चाललोय सांग? हे यशया, कुठला किल्ला आहे? शिवनेरी किल्ला. जोरात बोलायचं. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. तर मित्रांनो, बघू शकता चाललोय आम्ही. तर खूप काय मजा येणार आहे. तर तुम्हाला तिथं गेल्यावर समजेलच, व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा. तर आमचे चुलते आहेत, आमच्या चुलत्याचं तुम्ही म्हणणं थोडं आहे का? अण्णा थोडा बोला आता. तर शिवनेरी किल्ल्याबद्दल तुम्ही थोडं बोला, म्हणजे आपल्याला तिथं जायचंय आता. आज आम्ही सोनेरी किल्ल्यावर चाललो. राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत आणि त्यांचं दर्शन, माझी जाऊ माता त्यांचं पण दर्शन घेणार. किल्ल्यावर गेल्यानंतर मस्त 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 दर्शन घेऊन हर हर महादेव करून एकदम जोश, हाऊ द जोश. एन्जॉय करू, आणि परत आम्ही चाकण पुणे निघू. ओके ओके, मस्त आहे. यश इकडे बोल थोडं. याच्यात तुला बोलायचं का नाही? तुला ब्लॉग याला टाकायचं इंस्टाग्राम चॅनलला, सुपरस्टार यश. यश महाराजाचं नाव सांग. महाराजांचं नाव सांग. होय आणते. त्याच्या आधी गेलतीस का नाही? पहिली बार जाईल शिवनेरी किल्ल्यावर आणि भीमाशंकर मंदिरात गेले असते ना ह्याच्या आधी? पहिल्यांदाच चालू. नाही, पहिल्यांदा चालली. मी एकदा गेलतो. वहिनी गेलते का नाही? प्रथम दर्शन आमचं चांगलं होणार आहे. अण्णा गेलते का नाही शिवनेरी किल्ल्यावर? पहिल्यांदा जाणार ना भीमाशंकर मंदिरात? भीमाशंकरला 3 आयुष्यात होतं. अण्णा लईच फिरलेत आमचे. सगळ्यात जास्त इथं फिरणार कोण असेल तरी आमचे अण्णा आहेत. सगळ्या भारत फिरलेत. दिल्लीला किती ते गेलतात? एरोप्लेन किती वेळा बसलात? 2 वेळा. आम्ही एकदा पण नाही बसलो. आमचं नशीब एवढं नाही. मुंबई, बया गेलाय का नाही? आणि 2 वेळा गेलो, आता 3री वेळ आहे. भीमाशंकरला फर्स्ट टाइम. भीमाशंकरला एकदा गेलतो मी, माझं शिवनेरी फर्स्ट आहे. होय अण्णा, आता एरोप्लेनने आपल्याला जायचंय. येतात ना तुम्ही? होय. मी येणार, पण थंड ठिकाणी नाही. आपल्याला जम्मू काश्मीरला जायचंय, थंड ठिकाणी. उन्हाळ्यात जाऊ ना आपण. तर मित्रांनो, आलोय आता मी पेट्रोल टाकायला. तर डायरेक्ट गाडी फुल करायची पेट्रोल. पावडचं टाका. पॉवरचा ते किती टाकायचं? फुल करायची, फुल. फुल करून टाका. नाही, मला तर डायरेक्ट वेगळेच असते. व्हाईट पेट्रोल फिल्टर असते डायरेक्ट. थोडा कचरा काही जमत नाही, गडद. मामा एकदम फुल करून टाका. इथून नाही ना ह्याच्यात? होय. नितीन गडकरी वाट लावून टाकली सगळी. फुल करा. तर मित्रांनो, बघू शकता आम्ही गाडी फुल करतोय. बघू आता कितीचं पेट्रोल बसते त्याच्यात. मित्रांनो, 31 लिटर बसला. 3863 रुपयाची. हा नाही, बस बस. किती बसेल आणखीन? बस बस टाका. फुलच परत लय लांब जायचंय. परत पेट्रोल संपले अवघड होईल. टाका, फुल करून टाका आणखी. 32.73 म्हणजे 4000. पूर्ण गाडी फुल होती 4000 रुपयामध्ये.
या या यशा हाय कर. हाय. लयच गोरा दिसायला, लय पावडर लावले वाटतं. मित्रांनो बघू शकता कसलं भारी वातावरण. आज पाऊस नाही, कसला महाराष्ट्र आपला भारी आहे. काय निसर्गरम्य वातावरण आहे बघू शकता. एकदम हिरवगार सगळं. निसर्गरम्य. भीमाशंकर निसर्गरम्य वातावरण आणि आम्हीच चालू भीमाशंकर. आम्ही काय नशिबवान आहोत आपण हा, महाराष्ट्राचे लोक. नशिबवान. आई वडिलाचे कर्म तसेच पुढे आई वडिलाचे कर्म. सुकून है भाई इसमें. हिमालय हे लय बघण्यासारखं आहे. नाही 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 भाई, मेहनतीच्या पैशातच फिरतात. काम करतात महिनाभर, 10-12 दिवस फिरायला जातात. पूर्ण जे कमवलेले पैसे ते आनंदातच घालतात. मित्रांनो गाडीचं वायपर निघालेलं, त्यामुळं आम्ही घाटात गाडी उभी केली. पण बघतोय काय नंतर माईकच चालू नाही. पण जाऊ द्या, मी वाईस पाठीमागं टाकतोय व्हिडिओच्या. काय सुंदर वातावरण आहे बघा. आम्ही घाटात थांबलोय. मित्रांनो आम्ही पोचलो भीमाशंकरच्या आता घाटात. खूपच ट्रॅफिक लागलेली. तशीच आम्ही झापूक झुपूक गाडी काढली बाजूनी आणि 30-40 गाड्या पाठीमागं टाकल्या आणि पुढं आलोत. पुढं एक बस थांबलेली, त्यामुळं आम्हाला जाता नाही आलं. तिथंच आम्ही गाडी थांबवली बसच्या पाठीमागं. पण खूपच ट्रॅफिक आहे, लय वैताग आला मित्रांनो. आता काय करणार, तेवढंच चालतंच. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती भारी धुकं आहे. आणि ते त्रिशूलन हे बघा कसं भारी दिसतंय. काय मस्त आहे बाई, झाडे आणि एकदम धुकं धुकं बाई. असं वाटतंय डायरेक्ट हिमालयमध्येच आलो आहे आपण, एवढं भारी वाटतंय. आणि थोडा थोडा पाऊस, एक नंबर वाटत होतं. काय सीन होता. आणि ती ट्रॅफिक, मजाच मजा होती. मित्रांनो ट्रॅफिकचा आनंद घेत घेत आम्ही भीमाशंकरच्या मंदिराजवळ पोचलोत. मित्रांनो ट्रॅफिकमुळं काय पुढं जात नव्हत्या गाड्या, पण पाठीमागच्या गाड्या जात होत्या बाजूने. पण आम्ही पण काढली बाई बाजूने रब दिशा आणि निघालो आम्ही पुढं बाकीच्या गाड्यांच्या पुढं. आता काय करणार, पण लय वैताग आलता, त्यामुळं काढली आम्ही बाजूने गाडी. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता काय भारी आहे बाई व्ह्यू. लोक चालत चालत पण जातात, पण बाई ती मजा वेगळीच आहे काय चालण्यात. मित्रांनो पोचलोत आम्ही भीमाशंकर मंदिरात जवळ. माझा माईक खराब झालेला, त्यामुळं मी वॉईसच लावते माझा व्हिडिओच्या पाठीमागं. आणि आमची गाडी लावली पार्किंगला. पण खूपच धुकं होतं, काही दिसतच नव्हत्या गाड्या. काय भारी वाटत होतं, पण एक नंबर बाई, स्वर्गात आल्यासारखंच वाटत होतं. आणि भीमाशंकर हे स्वर्गच आहे. मित्रांनो आपला भगवा झेंडा काठीमध्ये अडकलेला, त्याला व्यवस्थित काढलं. आणि मित्रांनो बघा कसा फडकतोय आपला भगवा झेंडा. जय श्रीराम. आणि ते बजरंगी बली कसे दिसतात बघा, एकदम खतरनाक. मित्रांनो हा फक्त झेंडा नसून ही आपली एक ओळख आहे हिंदुत्वाची आणि भगव्या रंगाची. जय श्रीराम. मित्रांनो आपली आवडती गाडी पण जाते 7XO ब्लॅक. मित्रांनो आता आम्ही जातोय भीमाशंकरच्या मंदिराकडे. आणखीन 1 किलोमीटर बाकी आहे. तर आम्हाला पार्किंगमध्येच गाडी लावायला लागली, कारण पुढं गाड्या सोडत नव्हते. आणि आम्ही चालतच जातोय. 1 किलोमीटर आणखीन चालायचं आहे आम्हाला. पण जो चालायचा आनंद आहे तो कशातच नाही. मस्त निसर्गाचा आनंद घेत मस्त आम्ही चाललेलो. मस्त धुकं होतं, माणसं जात होती, खूप मजा येत होती. आणि आमचा छोटा डॉन बघा कसा चालतो आहे मोठ्या डॉनसोबत. त्याचे पाय खूप दुखत होते. बाबाला बोलतो आहे मला घ्या घ्या घ्या, पण बाबा काही त्याला घेत नाहीत. तसंच आम्ही चालत होतो गप्पा गोष्टी मारत, पण खूप मजा येत होती. मित्रांनो तुम्ही पण एकदा भीमाशंकरला या. कुत्रा कसा आनंद घेतोय बघा पावसाचा, काय मजा करतोय. शेवटी मोठ्या डॉननं घेतलं छोट्या डॉनला, परत खाली ठेवलं. चल बोलले चल चल, आणखीन खूप काय लांब जायचं आहे, चल आताच दम लागा. आणखीन खूप लांब जायचं होतं मित्रांनो. पण बाबांनी तसंच त्याला घेत घेत परत माझ्याकडे घेत होतो मी, पण येत नव्हता. तसंच धरलं आणि त्याला चल बोललो, चल 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 चल. शेवटी चाललाच. खूप सुंदर वातावरण झालेलं. आणि आमच्या फॅमिलीला फोटोशूट करायचा होता, त्यामुळे त्यांचा फोटोशूट केला. मस्त चांगले चांगले फोटो काढले.
आमचे अण्णा तर डॉनच दिसतात, मराठा संघाचे अध्यक्षच वाटतात. मस्त भगवा रुमाल घातलाय, एकदम खतरनाक दिसतात. आणि केला त्यांचा फोटोशूट, मस्त फोटो काढले. मित्रांनो मी पण काढला एक सेल्फी, एक आठवण म्हणून, एक फॅमिलीसोबत मस्त एक सेल्फी काढला. यश काय उभा राहत नव्हता, तसंच उभा केला. निघालो तर आम्ही भीमाशंकरच्या मंदिराकडे, आणि यावेळेस यशला त्याच्या पप्पानी घेतलं. बघू शकता गर्दी खूपच आहे. आम्ही गाडी त्या साईडलाच लावली, गाडी अलाउड नव्हती आतमध्ये. हर हर. तर मित्रांनो आमची आंटी खूपच पाठी होती, तिला बोललो लवकर लवकर चल. आंटी पळतच येत होती, पण तिला बोललो सावकाश चल, पडशील परत इथूनच रिटर्न जावं लागेल. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो भीमाशंकर मंदिरात जवळ. तुम्ही बघू शकता गर्दी खूपच होती, भक्त खूप लांबून लांबून आलेले. मित्रांनो काय भारी वाटतं ना ते त्रिशूल आणि ते भीमाशंकरचं मंदिर, काय भारी वाटतं बघा ना, खूपच भारी. मित्रांनो एका पट्ट्यानं बघा एवढ्या गर्दीत गाड्या आणल्या आतमध्ये. कोण अधिकारी होता काय माहीत, त्याला माहिती आहे एवढी गर्दी आहे, तिकडेच लांब गाडी लावायची आणि यायचं. एवढ्या गर्दीत त्यांनी गाडी आणली, लोकांनी लय घातल्या त्याला शिव्या, लोक त्याच्या गाडी मारत होते. पण बाई डेंजर आहे ते, तशीच गाडी त्यांनी पुढं नेली. शेवटी पोचलत भीमाशंकरच्या मंदिराजवळ. स्वर्ग बघा मित्रांनो, स्वर्ग से सुंदर भीमाशंकर हमारा. मित्रांनो गर्दी बघा मुखदर्शनला, लोक बाई लय घाई दर्शन घ्यायची, लाईनीत थांबायचं, सगळ्यांना दर्शन होईल, लोकांना लयच घाई. तसंच धक्के खात खात आम्ही आलोत आतमध्ये मंदिरात. शेवटी आलोच. भीमाशंकर मंदिरात माकडं लय होती बघा, कसा खातोय. मित्रांनो शेवटी मी पण लावला गंध डोक्याला, महादेवाचा गंध लावल्यावर खूपच मस्त वाटत होतं, शांत सुकून. शेवटी मित्रांनो आम्ही घेतलं मुखदर्शन, खूपच भारी वाटलं, मन प्रसन्न झालं. मित्रांनो फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. मित्रांनो मंदिराच्या बाहेर आलोत. नमो पार्वती पते हर हर. मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे, मुखदर्शन झालंय. हे फळ आहे रामफळ, एकच नंबर लागतं, क्वालिटी पहिल्यांदाच खातोय आणि एकच नंबर आहे. मित्रांनो चार्जिंग संपल्यामुळे हा ब्लॉग एवढाच आहे. हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 हा शिवनेरी किल्ल्याचा आहे, तो पण मी लवकरच यूट्यूबला टाकेल. आणि हा तुम्ही नक्कीच जाऊन बघा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर भेटू आपण पार्ट 2 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर. चला तर मग जय शिवराय.